नमस्कार. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि अशा पावसाळी वातावरणामध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि एका लिंबाच्या रसापासून मस्त कुरकुरीत चमचमीत रेसिपी बनवणार आहोत. तर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 3 चमचे रवा घालायचा आहे. तर जो घरी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने इथे 3 चमचे रवा मी मोजून घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे पीठ मी आधी चाळून घेतलं आहे. घरातली कुठलीही एक वाटी घ्या आणि तिने इथे 1 वाटी पीठ मोजून घ्या. आता हे गव्हाचं पीठसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. तर मोठं लिंबू असेल तर अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि मध्यम आकाराचं किंवा छोटं असेल तर अख्खा लिंबाचा रस इथे घालायचा आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालते. ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मोजून इथे अर्धी वाटी पाणी घातलं आहे मी. आणि आता याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर पहा इथे मी असं स्मूथ करून घेतलं आहे आणि वाटताना यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घातलं. म्हणजे मी यामध्ये एकत्र 1 वाटी इतकं पाणी घातलं होतं. आता हे पीठ आपल्याला असंच झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जो आपण रवा घातला आहे तो छान फुलेल. तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी इथे मी साहित्य घेतलं आहे. अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे, कोथिंबीर, थोडंसं आलं, हिरवी मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची आणि गरजेपुरतं यामध्ये मी पाणी घातलं होतं. चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया. आता या चटणीवरती फोडणी घालूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही मस्त अशी फोडणी इथे चटणीवरती घातली आहे. चटणी आपली तयार आहे. तर फोडणीमुळे ही चटणी आणखीनच खमंग लागते. चटणी बाजूला ठेवूया आणि आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे पहा आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट असं झालं आहे. तर असंच आपल्याला हे हवं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत घट्ट आपल्याला हे हवं आहे. तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण हे असं आपल्याला घट्ट हवं आहे हे लक्षात ठेवा. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घालते. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता मी. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घेतलीत. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर जाडसर कुटलेली काळी मिरीसुद्धा घालू शकता. आता यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घालते. यामध्ये आपण लिंबाचा रस घातला आहे आणि बेकिंग सोडा घातला तर यामुळे हे पीठ छान हलकं फुलकं होतं. तर यापासून आज आपण बोंडं बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी रेसिपी ही तयार होते. तर हे पीठ आपलं तयार आहे. आता याची आपण बोंडं बनवूया. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल आधी व्यवस्थित असं गरम करून घेतलं. नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि बोंडं तेलामध्ये सोडायचे आहेत. असा हाताने गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा. पीठ जर अगदी व्यवस्थित असं घट्ट असेल तर तुम्हाला गोल आकाराची अशी बोंडं व्यवस्थित तेलामध्ये सोडता येतील. पीठ जर पातळ झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ घालून तुम्ही घट्ट करून घेऊ शकता. तर पहा तेलात सोडल्या सोडल्या अशी हलकी होऊन बोंडं वरती येतात. वरती आल्यानंतर यांना आपण असं फिरवून घेऊया. मीडियम फ्लेमवरती आपण हे फ्राय करून घेऊ. पहा यांचा रंग बदलला आहे. छान गोल्डन ब्राऊन झालेत. तर याच्यातलं तेल निथळून आपण काढून घेऊया. यामध्ये आपण रवा घातला त्यामुळे हे बोंडं छान क्रिस्पी होतात.
पहा दिसायला पण किती मस्त दिसत आहेत. तर असेच आपण उरलेले सुद्धा फ्राय करून घेऊया. तर इथे पहा आपण जी चटणी बनवली त्याबरोबर ही बोंडं मी सर्व केलेत. अशा पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही हे बोंडं नक्की ट्राय करू शकता. सगळ्यांना नक्की आवडतील. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत हे बोंडं अगदी जाळीदार होतात आणि ह्या चटणीबरोबर तर अगदी अप्रतिम लागतात. अगदी झटपट तुम्ही ही बनवू शकता. संध्याकाळच्या चहाच्या वेळेस तुम्हाला काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही झटपट ही बोंडं तयार करू शकता. खूपच कमी आणि घरी असलेलं साहित्य यामध्ये आपण वापरले आणि कृतीसुद्धा अगदी साधी सोपी आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून गावातून पाहताय ते सुद्धा कळवा. तुम्हाला माझ्या आणखी कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीजसह.